सहर्ष स्वागत. नक्कीच सामना एन्जॉय करून जा. चला मैदानाकडे जाऊया. नक्कीच ज्यांचा आपण आवाज मगाचपासून ऐकत होते ते बदलापूर समालोचक जी ट्रॉफी आपण आता पाहिली, राहुलजी चव्हाण आणि महेश धुले एवन जोडी समालोचक कमिटी, समालोचक चषक ज्यांनी भरवला होता ते आमचे राहुलजी चव्हाण. एक पहाडी आवाज खरवई बदलापूर. नक्कीच थोड्याच वेळात त्यांना ऐकू. सामना मॅच ऑन. पहिला चेंडू प्रगतीपथावर राकेश कांबडी. सुरेख सबमरीन डिलिव्हरी. चांगला क्षेत्ररक्षण बघा. वाह, इन ऍक्शन मध्ये पहिल्याच चेंडूवर या ठिकाणी धावबादची संधी. बघा, ही नॉकआउट लीगची नक्कीच हा सामना असेल मित्रांनो, कारण जो संघ या सामन्यामध्ये विजयी होईल तो मात्र उपांत्य फेरीमध्ये दाखल होईल. नक्कीच काटेकी टक्कर, बिग फाईट. रियांश वॉरियर्स विपक्ष स्वप्नील 11. महत्वाचा सामना. सुरेख उंचावरून मारण्याचा प्रयत्न. झेल होईल का? ओ व्हॉट अ कॅच, स्प्लेंडेड कॅच, सुपर. नक्कीच या ठिकाणी पहिला हादरा बसतोय तो स्वप्नील 11 संघाला. पहिल्या गडी पतन. या आधीचा सामना आपण पाहिला. बदलापूर रायझिंग स्टार नक्कीच चांगला खेळ केला. 76 धावा त्यांनी या ठिकाणी उभारल्या. एका खेळाडूने नक्कीच 50 धावांचं योगदान मैदानामध्ये. मित्रांनो, नक्कीच आपल्याला तिन्ही आघाड्यांवर मात्र चांगली कामगिरी करावी लागते. नक्कीच फलंदाजी असेल, गोलंदाजी असेल, क्षेत्ररक्षण असेल. मित्रांनो, क्रिकेटचं नेहमीच आपल्याला मी सांगत असतो, क्रिकेटचं पहिलं अक्षर सी फॉर कंट्रीब्युशन. तुमचं योगदान काय आहे मित्रांनो सामन्यामध्ये? क्रिकेटचं दुसरं अक्षर आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी. जबाबदारी कोण घेईल? विजयासाठी नक्कीच जबाबदारी घ्यावी लागते. दुसरा नक्कीच सुरेख पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक शोधून काढलाय. नक्कीच करो की मरो या मॅचची स्थिती. डू ऑर डाय मॅच. नक्कीच मला माहिती आहे आपण आतुरतेने वाट पाहता त्या आवाजाची. ते आपले A1 जोडी समालोचक चषकाचे बादशाह राहुल चव्हाण. नक्कीच एक चांगला दर्जेदार क्वालिटी. मित्रांनो, क्रिकेटमधले बारकावे, ज्यांना अचूक बारकावे आणि पाहुण्यांचं मन जिंकण्याची क्षमता या समालोचकांकडे असते, त्यापैकी एक आपल्या विभागातील दमदार आवाज. नक्कीच चांगली गोलंदाजी करतोय राकेश आणि साथ लाभते नक्कीच ती क्षेत्ररक्षकांची. काय भन्नाट झेल या ठिकाणी कॅरी केला एसटी. ओहो, लाजवाब. मित्रांनो, जेव्हा जेव्हा साथ लाभते ना क्षेत्ररक्षकांची, तेव्हा मात्र मजा येते गोलंदाजाला. सामना कोणी जिंको, दोन्ही संघांना पुन्हा एकदा लाख शुभेच्छा. पुन्हा एकदा तयार. प्रमोद पाटील, काय घडलंय मैदानात? बाहेरची कडा घेऊन चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि दुसरा झटका. तू चल मै आया. नक्कीच पर्पल कॅप आपल्या नावावर का आहे, आपण का परिधान केली आहे, याचं प्रात्यक्षिक दाखवताना राकेश कांबडी. नक्कीच चांगली गोलंदाजी. बघा, या ओव्हरमध्ये सुद्धा, या षटकामध्ये सुद्धा 2 बाद, 2 धावा फक्त खर्च केल्यात. धावसंख्या झाली आहे ती एका षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 2. नक्कीच गरज असेल स्वप्नी 11 संघाला. क्रिकेटचा तिसरा अक्षर मित्रांनो आय फॉर इंटेलिजन्स. बुद्धिमत्ता आपल्याकडे पाहिजे. कोणत्या प्रकारचं आपल्याला शॉट सिलेक्शन करायचं आहे. नक्कीच मित्रांनो, सेकंदाच्या 10व्या भागाला
आपल्याला नक्कीच विचार करायचा असतो की कोणत्या प्रकारचा खेळ आपल्याला दाखवायचा आहे, कोणत्या प्रकारचा शॉट सिलेक्शन आपल्याला करायचं आहे. दुसरं गोलंदाज पंकज. लोवर फुल टॉसचा चेंडू पुन्हा एकदा शोधलाय क्षेत्ररक्षक मिस्टर सागर. नक्कीच आता मात्र ही जोडीला एक चांगला खेळ दाखवावा लागेल. निखिल बनोटे आणि हरेश निरगुडा. नक्कीच क्षमता आहे दोन्ही फलंदाजांकडे. याआधी आपण खेळ पाहिला त्यांचा, अतिशय दर्जेदार सुरेख फटका. पुन्हा एकदा लोअर फुलटाचा चेंडू, परंतु वारंवार या ठिकाणी क्षेत्ररक्षक शोधून काढताना दोन्ही फलंदाज. पाच षटकांचा हा सामना नक्कीच करो की मरो स्थिती. सामना बरोबरीत सुटला तर नक्कीच सुपर ओव्हरच्या माध्यमातून सामना सोडवण्यात येईल. सुरेख फटका, लाजवाब स्टँड अँड डिलिव्हर. सुरेख फटका, गरज आहे या फटक्यांची. लाजवाब संघर्षमय या ठिकाणी षटकार येताना स्वप्नील 11 संघासाठी. नक्कीच कोण जिंकेल हा सामना, स्वप्नील 11 की रियांश वॉरियर्स. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक, वाट कॅच. कोणत्याही प्रकारची घाई गडबड नाहीये सागर बनोडेच्या माध्यमातून. आणि तिसरा झटका या ठिकाणी नक्कीच वारंवार या ठिकाणी हादरे लागताना स्वप्नील 11 संघाला. नक्कीच रियांश वॉरियर्स या संघाने नाणेफेकीचं कौल जिंकून आमंत्रित केलंय स्वप्नील 11 संघाला फलंदाजीसाठी. आणि एक चांगला निर्णय आतापर्यंत गोलंदाज सिद्ध करताना या ठिकाणी आणि चांगली साथ देखील लाभते या ठिकाणी. पंच आपण पाहू शकता मित्रांनो, मिस्टर के पी कुणाल पेनकर मेन फ्रॉम बदलापूर गाव आणि मिस्टर तरुण. चांगला निर्विवाद निर्णय या ठिकाणी देण्यात यावे असा आमच्या आयोजन कमिटीचा निर्णय. चांगला सुरेखा उंचावरून मारलेला चेंडू, तू चल मैं आया झेल होईल का. ओहो, पहिला या ठिकाणी नक्कीच सोपी झेल नव्हती, परंतु प्रयत्न चांगला होता. प्रथमेश बनोटे स्टायलिस्ट मॅन. इंस्टाग्रामवर आपण पाहू शकता त्यांना. हो हो, ब्लॉक होलचा चेंडू, चांगल्या प्रकारचा चेंडू हाताळताना गोलंदाज. नक्कीच आतापर्यंत चांगली गोलंदाजी केलेली आहे या दोन्ही गोलंदाज राकेश असेल व पंकेश या दोघांनी. धावसंख्या झाली आहे ती 3 बाद 11 धावा धावफलकावर 2 षटकांच्या समाप्तीनंतर. पुन्हा एकदा कर्णधार स्वतः राकेश कांबडी. चांगली गोलंदाजी केली, 2 धावा खर्च केल्या, 2 गडी या ठिकाणी मध्ये टिपण्यामध्ये यशस्वी. सुरेख पुन्हा एकदा ब्लॉक होलचा चेंडू, चेंडू आणि क्षेत्ररक्षकांचं या ठिकाणी पाठलाग करताना कोणत्या प्रकारची घाई गडबड नाहीये. नक्कीच दोन्ही फलंदाजांना माहिती आहे की धावबादच्या स्वरूपात कोणत्याही प्रकारची विकेट आपल्याला या ठिकाणी टाकायची नाहीये.
ओहो, स्लोवर पद्धतीचा चेंडू. आणि काय घडतंय मैदानात. चौथ्या विकेटचं या ठिकाणी पतन होताना स्वप्नील 11 संघ आता मात्र अडचणीत. आम्ही क्रिकेट आणि आपलं जीवन या दोघांबद्दल आपल्याला माहिती देत होतो. नक्कीच मित्रांनो, क्रिकेटचं चौथं अक्षर जे आपल्याला नेहमी शिकवत असतं, चौथं अक्षर सी. सी फॉर कंट्रोल, संयम. मित्रांनो, नक्कीच लॉलीपॉप प्रकारचे चेंडू आपल्याला टाकण्यात येतील, परंतु काय घडतंय मैदानात. ओ हो, चांगलं क्षेत्ररक्षण, गुड फिल्डिंग. क्रिकेटचं पाचवं अक्षर के. के फॉर नॉलेज. मित्रांनो, नॉलेज आपल्याला सामन्यामध्ये घडतंय काय, गरज कशाची आहे, नक्कीच तो नॉलेज आपल्याला माहिती द्यायची पाहिजे. क्रिकेटचा सहावा अक्षर ई. ई फॉर एक्सपिरियन्स. अनुभव मित्रांनो खूप महत्त्वाचा आहेच क्रिकेटमध्ये. चांगली गोलंदाजी, कोणत्याही प्रकारचा जादा फटका खेळण्याचा या ठिकाणी देत नाही आहेत गोलंदाज. आणि क्रिकेटचा सातवा अक्षर टी फॉर टेम्परामेंट. मित्रांनो, क्रिकेट आणि जीवन या गोष्टी बरेच साम्य आहेत. कोणताही खेळ असो जीवनात मित्रांनो, चांगल्या प्रकारची गोलंदाजी होती. आता मात्र खुश कर्णधार 2 धावा होतील का. हो हो, चुकीचा कॉल थांबवला या ठिकाणी विठ्ठल याने. पुन्हा एकदा ब्लॉक होलचा चेंडू खोदून काढलाय, क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा शोधलाय. नक्कीच मजा नाहीये. नक्कीच गरज असेल या संघाला जास्तीत जास्त आता धावांची, केअर चेंज करावा लागेल. आणि षटक समाप्तीची घोषणा पंचांकडून. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 4 बाद 15. बघा काय जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी केलेली आहे. 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय आणि 3 बाद 15 धावा. नक्कीच आता मात्र जबाबदारी उचलावी लागेल विठ्ठल आणि आकाश. नक्कीच आकाश याला आता आसमान दाखवावा लागेल चेंडूंना. गोलंदाज सागर बनोटे इन्फॉर्म पहिल्याच दिशेपासून भरकटताना. संघमालक या ठिकाणी मंथन शेलवले आणि अर्णव शेलवले. नक्कीच काय घडलंय. ओ हो, असं बोललं जातं मित्रांनो की जेव्हा आपला दिवस चांगला असतो ना, अपने दिन जब अच्छे होते, अब जहां बैट डालोगे वही बॉल आएगी, और जब दिन खराब होते तो अब कहीं भी बैट डालो बॉल आपके बैट को लगेगी ही नहीं. अशाच प्रकारचा काही प्रात्यक्षिक या ठिकाणी मैदानात दिसताना. हो हो, काय घडतंय मैदानात. तू चल मै आया. प्रेक्षकांची मात्र या ठिकाणी निराशा होताना. नक्कीच ज्या स्वप्नील 11ने आतापर्यंत चांगला खेळ दाखवला होता, अतिशय जबरदस्त असे धावसंख्या उभारल्या होत्या, अपेक्षा होत्या या संघाकडून. नक्कीच चांगले खेळाडू या संघामध्ये, गुणवान असे खेळाडू.
परंतु आपण आता पाहू शकता स्क्रीनवर मिस्टर गजानन बनवटे 50+ हे खेळाडू मैदानात. मित्रांनो, ई फॉर एक्सपिरियन्स क्रिकेटचा जो 6वा अक्षर आपल्याला नेहमीच प्रेरणा देत असतो, त्याप्रमाणे आता अनुभव बघूया मैदानात काय घडतंय मैदानात. प्रेक्षकांना मजा नाही येत, तर प्रेक्षकांना सामना कोणीही जिंको मित्रांनो, परंतु रफ अँड टफ प्रत्येक चेंडू गणित सामना हा बदलला गेला पाहिजे, तेव्हा मात्र प्रेक्षकांना मजा येते. बघा 6 गडी या ठिकाणी गमावलेत आघाडीचे स्वप्नील 11 या संघाने. यापुढील होणारा सामना असेल ओम साई 11 राजेंद्र देशमुख यांचा संघ विपक्ष मोरिया 11 श्री विराजी देशमुख. काटेकी टक्कर नक्कीच ज्यांचा खेळ आपल्याला दिसेल. रोहन बनोटे चांगला फटका, अनुभवी फलंदाज 50+चा खेळाडू, नक्कीच कौतुक करावं लागेल. बघा नक्कीच अजूनही एक षटकांचा खेळ बाकी आहे, तर इथून जर 3-4 चेंडूंना आपण जर सीमारेषेबाहेर धाडलं तर नक्कीच स्लोवर चेंडू पंचांकडे कटाक्ष टाकताना गोलंदाज, परंतु नकार देत आहेत पंच. कोणत्याही प्रकारचा हावभाव नाहीये, नॉट इम्प्रेस. वारंवार पंचांकडे दाद मागताना बघा अजून एक शेवटचा चेंडू शिल्लक. नक्कीच यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आपण पाहू शकता वजनदार व्यक्तिमत्व, सुरेख गोलंदाजी. काय घडतंय मैदानात, गोलंदाजांनी मात्र कंबरडं मोडून ठेवलं या फलंदाजी स्वप्नील 11 संघाची. नक्कीच धावसंख्या झाली आहे ती 4 षटकांच्या समाप्तीनंतर 6 बाद 17 धावा. बघा 24 चेंडूचा खेळ झाला आहे आणि 17 धावा धावफलकावर. आघाडीचे फलंदाज गमावल्यानंतर काय परिस्थिती निर्माण होते. नक्कीच विकेटचं किती महत्व आहे मित्रांनो. फलंदाज हे अतिशय महत्वाचा दुवा आहे क्रिकेटमध्ये. नक्कीच शेवटचा षटक, ब्लॉक होलचा चेंडू आणि काय संयम दाखवताना गजानन बनवटे काय घडले मैदानात. नक्कीच 2 धावा झाल्या असत्या, परंतु कोणत्याही प्रकारचा चुकीचा कॉल. काय घडलंय, धावांची गरज असताना मात्र धावा न घेणं म्हणजे म्हणतात ना आधीच कर्जबाजारी आणि त्याच्यात उसना शेजारी. हो बघा एक सुवर्ण काल ज्यांनी गाजवला ते आमचे शेखर कडव SK. मैदानात अतिशय कलात्मक क्रिकेट खेळण्यामध्ये ज्यांची ओळख आहे, रायटी असो लेफ्टी असो, गाजवतील अशा प्रकारची फलंदाजी. बघा तो असा एकमेव काराव मधला फलंदाज आहे जो रायटी आणि लेफ्टी दोन्ही बाजूनी खेळू शकतो. आणि विशेष म्हणजे गोलंदाजांना विचारून तो फलंदाजी करतो, कसा खेळू मी, रायटी की लेफ्टी. नक्कीच स्ट्रॅटर्जी मध्ये कुठेतरी चुकी. चांगले फलंदाज स्वप्नील 11 संघाकडे. हो काय घडलंय बघा. राजेंद्र देशमुख यांचा कॉल आलाय. जर शेखर कडव यांनी जर षटकार मारले 3 तर 5,000 रुपयाचं पारितोषिक
शेखर कडव यांना देण्यात येईल. हो हो, चांगली गोलंदाजी. मित्रांनो, गोलंदाजांनी नक्कीच या सामन्यावर वर्चस्व गाजवलं. गरज होती करो की मरो या स्थितीमध्ये. नक्कीच विजयी संघ दाखल होईल. उपांत्य फेरीची लढत त्यांना खेळावं लागेल. पुन्हा एकदा ब्लॉक कॉलचा चेंडू उंचावरून मारण्याचा प्रयत्न. चांगली फलंदाजी करत होती गजानन बनोटे, अतिशय अनुभवी असे फलंदाज. सुरेख उंचावरून मारण्याचा प्रयत्न, झेल होईल का? काय गोलंदाजी. या सामन्याची पूर्ण हवाच काढून टाकलेली या गोलंदाजांनी आणि क्षेत्ररक्षकांनी. गोलंदाज कुणाल आपल्याच फॉलो थ्रू मध्ये या ठिकाणी झेल पकडताना. बघा, धावसंख्या धावफलकावर 5 षटकांच्या समाप्तीनंतर 8 बाद 20 धावा आणि 21 धावांची गरज असेल हा सामना विजयासाठी रियांश वॉरियर्स या संघाला. नक्कीच बघा, 21 धावांची गरज असेल रियांश वॉरियर्स या संघाला. यापुढील होणारा सामना असेल मी मायक्रोफोनवर आमंत्रित करेन विजय डोके, कृपया आपण या या इनिंगची आपण नक्कीच पुढची कहाणी विजयजी डोके यांच्या जुबानी यायचंय. मी मायक्रोफोनवर पुन्हा एकदा आमंत्रित करेन विजय डोके, या विभागातील नामचिंद समालोचक म्हणून ज्यांची कारकीर्द सुरू झाली. मित्रांनो, आम्ही पार्ट टाइम आहोत. बघा, विजय डोके आणि त्यांचा काम नेहमीच असतो ओके. आलेले साहेब, धन्यवाद. आणि पुढची पण आहे 50 खोके. बघूया आता ते सांगतील आपल्या जुबानी. हॅलो, हॅलो, हॅलो. चला, सलामीची जोडी रवाना झाली मैदानामध्ये. सागर बनोटे आणि कुणाल दरोडा. गोलंदाज ट्रॅकवर सागर कांबळी आणि समोर बासमत सागर बनोटे. अर्थातच दोन्ही कॅप्टन यावेळेस एकमेकांसमोर मैदानामध्ये अगदी कमी धावांचा पल्ला गाठायचा आहे. मापक आव्हान आहे आणि त्या मापक आव्हान चेस करत असताना 21 धावेची गरज आहे 30 बॉलमध्ये. P1चं षटक गोलंदाज ट्रॅकवर. गोलंदाज स्वतः कॅप्टन यावेळेस मैदानात 2 षटक पाहू शकाल पॅट्रोलिंग करत असताना मिड विकेट आणि लॉंग ऑफ असं क्षेत्र सजवलं जात आहे. गेम ऑन. मॅचला झाली सुरुवात. पंच वळतात. दुपारच्या सत्रामध्ये केली जाते कवायत आणि बॉल आलाय वाईड. सुरुवात झाली. श्री गणेश झालाय टीम रियांश वारेस या संघाचा 1 धावेने. शून्यातून सुरुवात करायची आणि बोनसच्या स्वरूपात 1 धाव तर आली आहे. आता गरज आहे 30 बॉल आणि 20 धावेची. पहिलाच बॉल फेकून दिलाय. उंची गाठली. अंतर कमी होत. हाताला चटका देऊन बॉल निसटलाय सीमारेषा पार. षटकार.
हा बॉल चांगला आहे, टप्पा चांगला आहे, जोरदार अपील अपील केली जाते. पंच मात्र इथे प्रश्न विचारतायत, अपील कशाची आहे. डॉट बॉल. पुढचा बॉल यावेळेस कार्पेटच्या सहाय्याने खेळून काढलाय, अडवलाय. प्रमोद पाटील आहे बॉल खाली. फील्ड चांगला झालाय, बॉल उचलत फेकेल तोपर्यंत अवधी होता एक धाव मिळवण्याचा. सागरला ठाऊक आहे मोठ्या फटक्यांची काही गरज नाही. एकेरी दुकेरी धावेने सुद्धा सामना चेस केला जाऊ शकतोय आणि सुरुवात मात्र तीच पाहायला मिळाली. एक धाव आली आहे. अगदी आता आव्हान कमी होत असताना पाहायला मिळतंय. हा बॉल जाऊ दिलाय, सोडलाय आणि आलाय डॉट बॉल. हा फटका चांगला आहे, धावा देखील चांगला येतील. फायर लेग ला पहिल्या टप्प्यावर वन बाउन्स सीमारेषा पार, चौकार. पंचवीस बॉल आणि 9 धावेची गरज आहे आता. अगदी 25 बॉल बनवायचे आहेत 9. यावेळेस हा बॉल देखील चांगला आलाय, आणखीन एक डॉट बॉल. पहिल्या ओव्हरमध्ये आपण धावा पाहतोय, धावतो बलकावर 12 धावा लावल्या जात आहेत. 24 बॉल आणि आता गरज आहे 9 धावेची. चला ओमसाई संघाचा कॅप्टन, ओमसाई 11 टीमचा कॅप्टन आणि मोरिया 11 या टीमचा कॅप्टन टॉस साठी टॉस का बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचा आहे. चला मोरिया 11 आणि ओमसाई 11 दोन्ही टीमचा कॅप्टन लवकर टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचा आहे. फुल टॉस बॉल व्ही शेप मध्ये सरळ ड्राईव्ह, बॉल चालाय लॉंग ऑन ला क्लिअर करत पहिल्या टप्प्यावर वन बाउन्स सीमारेषा पार, चौकार. अगदी आपले इरादे स्पष्ट करत असताना सागर बनोटेला पाहतोय आपण. अगदी फक्त आता 5 धावेची गरज असेल, पाहूया. दुसऱ्या ओव्हरला झाली सुरुवात. सेकंड स्पेल मध्ये पहिल्या बॉलवर गजाननजी बनोटे यांना पाहतोय आणि पहिल्याच बॉलवर 4 धाव खर्च केले जातात. हा फटका इथे फसला आहे, क्षेत्ररक्षक आहे, कॅचचा प्रयत्न नव्हता. शेवटच्या मोमेंटला प्रयत्न करण्याचा प्रयत्न झाला आणि अपयश आलं. बॉल आणखीन एक सीमारेषा पार, बॅक टू बॅक दुसरा चौकार. पाहायला गेलं तर प्रमोद पाटीलचा दिवस कुठेतरी खराब आहे. बॅटिंग मध्ये अपयश आलं, त्यानंतर फिल्डिंग मध्ये अपयश आलं आणि आता फटका देखील विजयी फटका आलाय. ओके, मॅच फिनिश झाली आहे. चला मोर्या 11 टीमचा कॅप्टन आणि ओमसा 11 टीमचा कॅप्टन लगेच टॉस सुडवायला टॉस का बॉक्स मध्ये जॉईंट व्हा. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो